समास 7वा. जनस्वभाव निरूपण. श्रीराम. जनाचा लालची स्वभाव, आरंभी म्हणती देव. म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. लोकांचा स्वभावच फार लोभी आणि स्वार्थी असतो. आरंभीच देव असा शब्द उच्चारतात, तेव्हाच मला काही देव अशीच वासना त्यांच्या मनात असते. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामीस मागती. ते काहीच भक्ती करीत नाहीत आणि त्यांना देवाची प्रसन्नता मात्र हवी असते. जसे एखाद्या नोकराने काहीच सेवा न करता मालकाकडे पगार मागावा, तसे त्याचे वागणे असते. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जनी. जगात कष्ट केल्याशिवाय फळ कधी मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय राज्यही मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय जगात कुठलेही कार्य सिद्ध होत नाही. आळसे काम नसते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जण. आळसाने कार्याचा नाश होतो, ही गोष्ट तर प्रत्यक्ष अनुभवाला येते, आणि तरी हीन माणसाची कष्ट चुकविण्याकडे प्रवृत्ती असते. आधी कष्टाचे दुःख सोसिते, ते पुढे सुखाचे फळ भोगिते. आधी आळसे सुखाविते, त्यासी पुढे दुःख. जे आधी कष्टाचे दुःख सोसतात, ते पुढे सुखरूप फळ भोगतात. जे आधी आळसाचे सुख भोगतात, ते पुढे दुःखी होतात. येहलोक अथवा परलोक, दोहीकडे सारिखाच विवेक. दीर्घ सूचनेचे कौतुक, कळले पाहिजे. इहलोक आणि परलोक दोन्हीकडे हा विचार सारखाच लागू पडतो, म्हणून दूरदृष्टीचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. मिळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती. दीर्घ सूचनेने वर्तती, तेची भले. जे लोक जितके मिळवतात ते सर्व खर्च करून टाकतात, ते कठीण काळ ओढवला असता मरून जातात. जे लोक दूरदृष्टीने वागतात तेच भले होत. येहलोकींचा संचितार्थ, परलोकींचा परमार्थ. संचिते विण व्यर्थ, जीत मेले. इहलोकातील धनधान्याचा संग्रह आणि परलोकीचा पुण्याईचा संग्रह ज्यांच्याजवळ नसतो, ते जिवंत असूनही मेल्यासारखेच होत. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना. आपणास मारी वांचविना, तो आत्महत्यारा. आणि एकदा मेल्यानेही सुटका होत नाही, पुन्हा पुन्हा जन्मास येऊन यातना भोगाव्या लागतात. याप्रमाणे जो स्वतः आपले नुकसान करून घेतो, स्वतः न वाचवता उलट मारतो, तो आत्महत्यारा जाणावा. प्रतिजन्मी आत्मघात, कोणे करावे गणित. या कारणे जन्म मृत्यू केवी चुके. याप्रमाणे जो प्रत्येक जन्मात आत्मघात करून घेतो, त्याच्या जन्ममरणाचे गणित कोण करणार. म्हणून माणसाने जन्ममृत्यू कसा चुकेल याबद्दल विचार करावा. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो. त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला. सर्व प्राणी मात्र असे म्हणतात की देवच सर्व काही करतो, पण त्याच्या भेटीचा लाभ होण्याची संधी अकस्मात प्राप्त झाली आहे. विवेकाच लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे, विवेकी जनी. नरदेहात विवेकाचा लाभ झाला तर तत्काळ परमात्म्याची प्राप्ती होते, आणि विवेकी लोकांची संगत लाभली तर विवेकाची प्राप्ती होते. देव पाहता आहे एक, परंतु करीतो अनेक. त्या अनेकास एक
म्हणो नये की. वास्तविक देव एकच आहे, पण लोक अनेक देव मानतात. त्या अनेकांना एक म्हणून नये. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. कळल्याविन तितके जीव उगेच बोलती. देवाचे कर्तृत्व आणि देव याचा अभिप्राय कळला पाहिजे. तसा तो कळला नसताना कित्येक जण उगीचच बोलत असतात. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढाया कारणे. तृप्ती लागी उपाव करणे, ऐसे झाले. आपला शहाणपणा दाखविण्यासाठी काही लोक उगीच देवासंबंधी, त्याच्या कर्तृत्वासंबंधी मूर्खपणाने बोलतात. पण तृप्तीसाठी उपाय केले पाहिजेतच. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले. येर ते बोलची राहिले, करंटे जन. ज्यांनी उदंड कष्ट केले, त्यांना भाग्याने भोगांची प्राप्ती झाली. इतर जे काही न करता उगीच नुसते बोलतच राहतात, ते अभागी असतात. करंट्याचे करंट लक्षण, समजून जाती विचक्षण. भरल्याचे उत्तम लक्षण, करंट्यास कळेना. विचक्षण म्हणजे विवेक संपन्न लोक असतात, ते करंट्या माणसाचे करंट लक्षण समजून जातात. पण भल्या माणसाचे उत्तम लक्षण करंट्या माणसाला कळत नाही. त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी. कुबुद्धी तेची सुबुद्धी, ऐसे वाटे. त्याची कुबुद्धी वाढल्याने त्याला शुद्धी म्हणजे भानच नसते. त्यामुळे कुबुद्धीच त्याला सुबुद्धीसारखी वाटते. मनुष्य शुद्धीस सांडावे, मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे. जेथे विचाराच्या नावे शून्याकार. ज्याची मनुष्य तत्वाची जाणीवच नाहीशी झाली आहे, त्याचे बोलणे खरे कसे मानावे. त्याच्या ठिकाणी विचाराच्या नावाने शून्यकार झालेला असतो. विचारे येहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक. विचारे नित्यानित्य विवेक, पाहिला पाहिजे. विचारामुळेच इहलोकी परलोकी कल्याण होते. विचारानेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. म्हणून माणसाने विचारपूर्वक नित्यानित्य विवेक केला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा समाप्त.